शुभ ही शुभ, मंगल ही मंगल, हो सदा देवावहा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करायची, कलश स्थापनेसाठी योग्य दिवस कोणता, कलश स्थापना करत असताना कोणत्या नियमांचे पालन करायचे, त्याचबरोबर कलश स्थापनेचा मंत्र कोणता याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये लिहा ओम कुलदैवताय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, कोणताही कार्यक्रम असो, म्हणजे धार्मिक कार्यक्रम असो, पूजाविधी असो, तर तिथे मंगल कलशाची स्थापना केलेली आपल्याला दिसते. तर तो जो मंगल कलश स्थापना केलेला असतो, तर ते स्थापना करण्याचं कारण असं की त्या कार्यक्रमाचं जिवंत स्वरूप हे तो मंगल कलश असतो, म्हणून त्या मंगल कलशाची स्थापना त्या पूजेमध्ये, धार्मिक विधीमध्ये केलेली असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये जो देव्हारा असतो, तर त्या देव्हाऱ्यात देखील मंगल कलशाची स्थापना केलेली बघायला मिळू शकते. पण ज्यांच्या घरात मंगल कलश स्थापन केलेला नसेल, तर त्या मंगल कलशाशिवाय आपला देव्हारा अपूर्ण आहे हे लक्षात घ्या. त्यामुळेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करायची हे जाणून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर स्थापना करताना कोणत्या नियमांचं पालन करायचे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आता मी सांगितलं की जो पूजेमध्ये, धार्मिक विधीमध्ये मंगल कलश स्थापन केलेला असतो, तर त्या पूजेचा तो जिवंत स्वरूप मानला जातो. आता साहजिकच तुमच्या मनात असा प्रश्न तयार होऊ शकतो किंवा झालाही असेल की आपण जो देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करणार आहोत, तर तो नक्की कुणाच्या नावाने स्थापन करायचा. तर तो मंगल कलश आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने स्थापन करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने मंगल कलश स्थापन करणे हा देखील कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कुलदेव आपल्यावर प्रसन्न राहतात. तर आता कुलदेवीसाठी आपण जो काही मंगल कलश स्थापन करणार आहोत, तर तो स्थापन करण्यासाठी योग्य दिवस कोणता, तर मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस देवीचे वार मानले जातात. त्यामुळे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील मंगल कलशाची स्थापना करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही पौर्णिमा असो, अमावस्या असो किंवा एखादा सणवार असो, त्या दिवशी देखील या मंगल कलशाची स्थापना करू शकता. मंगल कलश स्थापन करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्यापैकी जर एखाद्याला आपली कुलदेवी कोणती हे माहीत नसेल, तर तुम्ही हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये जरूर स्थापन करावा आणि त्यानंतर 21 दिवस सलग त्या मंगल कलशाची पूजा करायची. दररोज ओम कुलदैवताय नमः या मंत्राचा जप करायचा. त्या 21 दिवसामध्ये नक्कीच देवी तुमच्या स्वप्नात येईल किंवा असं कोणीतरी भेटेल की त्यामुळे तुम्हाला आपले कुलदेव, कुलदेवी कोणती याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर बघा, कलश स्थापनेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आपण आता जाणून घेऊया. कलश स्थापनेसाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलश किंवा तांब्या ज्याला म्हणतो तो लागणार आहे. यासाठी तुम्ही शक्यतो धातूच्या तांब्याची निवड करायची आहे, कारण पूजामध्ये तांब्याच्या कलशाला सर्वात जास्त महत्त्व असतं. जुन्या काळी तर मातीच्या कलशालाच महत्त्व होतं, पण आपल्याला हा कलश देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवायचा आहे. त्यामुळे तो आपल्याकडून धक्का लागून किंवा लहान मुलांचा धक्का लागून तो फुटू नये, त्यामुळेच तांब्याची आपल्याला निवड करायची आहे. जर तुमच्याकडे तांब्या नसेल, तर तुम्ही या व्यतिरिक्त चांदीचा, स्टीलचा किंवा इतर कोणत्याही धातूचा तांब्या वापरला तरीही हरकत नाही. त्यानंतर त्यासाठी आपल्याला नारळ लागणार आहे. नारळ पाण्याने भरलेलं असावं, त्याच्या शेंड्या म्हणजे संपूर्ण ते सोललेलं नसावं, त्याच्यावरती शेंड्या देखील असायला पाहिजे. थोडेसे गहू किंवा तांदूळ, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फुले आणि आंब्याची किंवा विड्याची पाने, त्याचबरोबर नारळाला आणि कलशाला बांधण्यासाठी लाल पिवळा रंगाचा धागा आपल्याला लागणार आहे. आता आपण मंगल कलशाची स्थापना कशी करायची हे बघूया. तर मंगल कलश स्थापना करण्याला सुरुवात करताना सर्वप्रथम जो आपण तांब्या घेतलेला आहे, तर तो व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचा. त्यावरती शुभचिन्ह काढायचं. शुभचिन्ह म्हणजे तुम्ही स्वस्तिक काढू शकता. कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्याच्या बाजूने ज्या 2 रिद्धिसिद्धीच्या रेषा असतात त्या देखील तुम्ही काढून घ्यायच्या आहे. आणि कलशाला तुम्ही सर्व बाजूनी हळदी कुंकवाची बोटं लावून घेऊ शकता किंवा उभ्या रेषा देखील काढू शकता. जर तुम्ही शुभचिन्ह स्वस्तिक नाही काढलं, तर जी काही 5 हळदी कुंकवाची उभी बोटे ओढलेली आपण बघतो, तर ती 4 वेदांच्या 4 रेषा
आणि 5वी वरुण देवांची रेषा असे मानलं जातं. तर तुम्ही यापैकी तुम्हाला जे आवडेल ते काढू शकता. कलशाला व्यवस्थित हळदी कुंकवाची बोटे लावून झाली की कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आणि पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फुलं, हळदी कुंकू, अक्षता टाकून घ्यायचं आणि कलशात 5 आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. तर नारळामध्ये पाणी आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं. बिना पाण्याचं नारळ कलशावर ठेवू नये. नारळाला आणि कलशाला वासुकी नागाचं प्रतीक म्हणून आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा जो धागा बांधायचा आहे तो त्याच वेळी नारळाला बांधून घ्यायचा आणि कलशाला देखील बांधून घ्यायचा आणि त्यानंतर योग्य पद्धतीने नारळ कलशावर ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ही कलश स्थापना नक्की करायची कुठे? जर तुमचा देव्हारा मोठा असेल, देव्हाऱ्यामध्ये भरपूर जागा असेल तर तुम्ही देव्हाऱ्यातच हा कलश ठेवायचा आहे. देव्हाऱ्यात कोणत्या स्थानी? तर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याच्या शक्यतो डाव्याच बाजूला ही कलश स्थापना करायची आहे. जर जागा नसेल तर काही हरकत नाही, त्याच्यात तुम्ही समोर ठेवू शकता. जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही ती कलशाची स्थापना करू शकता. किंवा देव्हारा छोटा असेल, देव्हाऱ्यामध्ये कलश बसत नसेल नारळासह तर देव्हाऱ्या शेजारी सेपरेट पाट ठेवायचा. पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आणि त्या वस्त्रावरती थोडेसे खाली दाणे ठेवून, गहू किंवा तांदळाचे दाणे ठेवून त्यावरती ही कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. जे आपण कलशात पाणी टाकतो तर ते तुम्ही रोज बदललं तरी चालेल, पण शक्यतो पौर्णिमेला किंवा अमावस्येला म्हणजे दर 15-1 दिवसांनी हे पाणी तुम्ही बदलायचं आहे. त्यावेळेस तुम्ही कलशाची पाने जर सुकले असतील तर ते देखील बदलू शकता. नुसतं पाणी बदललं तरी हरकत नाही. कलशाचं पाणी बदलताना ते जे अगोदरचं कलशातलं पाणी आहे ते फक्त तुळशीला द्यायचं नाही, तुम्ही इतर दुसऱ्या झाडाला देऊ शकता. मंगल कलश स्थापना करण्यासाठी जर तुमच्याकडे लाल पिवळा रंगाचा धागा उपलब्ध नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या पांढऱ्या रंगाचा धागा घेऊन त्याला हळदी कुंकवाने लाल पिवळं करून घेऊन तो बांधला तरी देखील चालेल. मंगल कलशावर जो आपण नारळ ठेवतो तर तो शक्यतो ओला करून ठेवावा असं म्हटलं जातं. पण बघा, तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही कोरडा नारळ ठेवलं तरी चालेल, फक्त त्यात पाण्याने ते भरलेलं असायला पाहिजे. मंगल कलशाची स्थापना करत असताना कुलदेवीचं सतत तुम्ही स्मरण करत राहायचं आहे. आता तुमच्या मनात हा देखील प्रश्न पडू शकतो की जर तुमच्या घरात एखादं मंगल कार्य आहे किंवा मग स्त्रियांचे व्रत असतात, जसं की वैभवलक्ष्मीचं व्रत, मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार, इतर कोणतेही व्रत असतो, जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करतो तर तेव्हा देव्हाऱ्यातलाच मंगल कलश घेतला तर चालेल का? तर नाही, तुम्हाला तेव्हा दुसऱ्या सेपरेट मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. कारण कुलदेवीचा जो काही मंगल कलश आपण स्थापन केलेला आहे तो फक्त देव्हाऱ्यातच ठेवायचा आहे. दुसऱ्या पूजेसाठी तुम्ही दुसरा मंगल कलश स्थापन करून घ्यायचा आहे. आता तुम्ही जो काही देवघरात मंगल कलश स्थापन केलेला आहे त्यावरच्या नारळाला जर कधी तडा गेला, कोंब आला तर अशा वेळेस तुम्ही कोंब आलेला जो काही नारळ आहे तर तो नारळ जमिनीत लावून देऊ शकता. त्यामुळे एक नवीन नारळाचं झाड तयार होईल आणि त्या कलशावर पुन्हा दुसरं नारळ तुम्ही स्थापन करू शकता. पुन्हा त्या कलशाची तुम्ही नव्याने स्थापना करू शकता. नुसता तडा गेला तर तो नारळ एक तर तुम्ही पाण्यात विसर्जित करून देऊ शकता किंवा तो सुद्धा तुम्ही जमिनीत पुरला तरीही हरकत नाही. कलशावरील नारळाला देखील तुम्ही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याला तुम्ही छान कुलदेवीचा शृंगार भेटतो तसं सजवलं तरी चालेल किंवा नाही सजवलं तरी हरकत नाही. असं साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही मंगल कलशाची स्थापना कुलदेवीच्या नावाने आपल्या देवघरात करायची आहे. शेवटी काय, मनात भाव महत्त्वाचा. तर कलश स्थापना करताना कोणता मंत्र म्हणायचा? कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रित मूले तत्र स्थितो ब्रह्मामध्ये मातृगणा स्मृत कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो अथ यजुर्वेद सामवेदो ऋथवर्ण. या मंत्राचा जप तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करताना करायचा आहे. मंगल कलश स्थापना करताना त्या कलशाखाली थोडंसं धान्य, गहू, तांदूळ यापैकी एखादं धान्य त्या मंगल कलशाखाली ठेवायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीच्या नामस्मरण करत कुलदेवीच्या नावाने आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना नक्कीच करा. या मंगल कलशामुळे आपल्या घरावर जी काही येणारी संकटं असतात त्यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं. आपल्या घराला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागत नाही.
असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमच्या देवघरात आहे का असा मंगल कलश हे देखील मला कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.